आज 17 एप्रिल 2024 बुधवार चैत्र मास शुक्ल पक्ष तिथी 9वी। चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आज रामनवमी। भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला। ही तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते। हा चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे। रामनवमीच्या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्रीरामांची पूजा केली जाते। या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवन आनंदाने भरून जाऊ शकते। रामाच्या नावात खूप शक्ती आहे। रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची आराधना करून रामनामाचा जप केल्याने जीवनात सुख समृद्धी येते। अयोध्येत 500 वर्षानंतर धूमधडाक्यात रामनवमी 19 तास होणार रामलल्लाचे दर्शन। अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली। राम मंदिरात प्रभू रामलल्ला विराजमान झाले आहेत। त्यानंतर आता पहिलीच ही रामनवमी येत आहे। राम मंदिर ट्रस्ट कडून राम मंदिर उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। प्रभू रामाची नगरी पूर्ण सजवण्यात आली आहे। रामनवमीमुळे भाविकांसाठी 19 तास दर्शन सुरू राहणार आहे। पहाटे 3:30 वाजल्यापासून भक्तांसाठी दर्शन सुरू होणार आहे। रात्री 11 वाजेपर्यंत शृंगार राजभोग व दर्शन होत राहणार आहे। अयोध्येत रामनवमी निमित्त लाखो भाविक असणार आहेत। या वेळेत घराबाहेर पडूच नका। कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळे इशारा। हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणासह मुंबईत उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। उत्तर कोकणातील एकाकी भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुंबई ठाण्यासह रायगड जिल्ह्यात आज उष्णतेची लाट येणार असून इथं तापमान 40 अंशाच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। ज्यामुळे दुपारी 12 ते 3 या दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केलं आहे। शाळांना लवकर सुट्टी जाहीर करा, राज ठाकरेंची सरकारला विनंती। मनसैनिकांनाही प्राणी पक्ष्यांची काळजी घेण्याचं आवाहन। राज ठाकरे म्हणाले, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशापर्यंत गेलं आहे। अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाही। उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे। अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे। या बाबतीत जरी आचारसंहिता असली तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी। माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या। तसं या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आणि निराधार आणि बेघर लोकांचे। त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याची तजवीज करा। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा। 18-19 एप्रिलला या भागात 100% पाणी कपात। येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी वांद्रे पूर्वसह धारावीच्या बहुतांश भागात पाणी पुरवठा होणार नाही, तर बाकी काही भागात 25% पाणी कपात होणार आहे। अप्पर वैतरणीची मुख्य पाईपलाईन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंड मध्ये 2400 मिली व्यासाच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आले। 18 एप्रिल 2024 आणि शुक्रवार 19 एप्रिल रोजी वांद्रे पूर्वेकडील वांद्रे रेल्वे टर्मिनल्स आणि वांद्रे स्टेशन परिसरात पाणी येणार नाहीये। धारावी मध्ये 18 एप्रिल रोजी जी नॉर्थ वॉर्ड अंतर्गत धारावी लूप रोड, नाईक नगर, प्रेमनगर या भागात सकाळी पाणी पुरवठा होणार नाही। याशिवाय 18 एप्रिल रोजी धारावीतील गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक मार्ग परिसरात संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती आहे। बँक खातेधारकांना धक्का, कर्ज राहिले दूर, आता खात्यातून काढता येणार अवघे 15,000 रुपये। देशातील अनेक बँका आणि सहकारी पतसंस्थांच्या सर्व व्यवहारांवर भारतीय रिझर्व्ह बँकची करडी नजर असते। त्यामुळे बँकांच्या व्यवहारामध्ये तसूभर त्रुटी आढळल्यास तरीही आरबीआय कडून त्यांच्यावर धडक कारवाई करण्यात येते। अशाच कारवाईला आता देशातील 2 बँका सामोऱ्या जात असून त्यामध्ये खाता असणाऱ्या काही खातेदारांपुढे असणाऱ्या अडचणी वाढताना दिसत आहेत। कारण या बँकेतील खातेधारकांना 10 ते 15,000हून जास्तीची रक्कम काढता येणार नाहीये। आरबीआयच्या कारवाई अंतर्गत उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे असणारी नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि मुंबईतील सर्वोदय सहकारी बँक या 2 बँका अडचणीत आल्या असून ज्या ग्राहकांचं खातं या बँकेत आहे त्यांना ठराविक रक्कमच खात्यातून काढण्याची मुभा देण्यात येणार आहे। दोन्ही बँकांची बिघडणारी आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने हे पाऊल उचललं आहे।
महाराष्ट्र की गुजरात टेस्लाचा कारखाना कुठे सुरू करणार? टेस्ला सारख्या कंपन्यांना भारतामध्ये फार रस असल्याचं गोयल यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येतील याबद्दल टेस्ला सारख्या कंपन्यांना विश्वास असल्याने त्यांना भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची इच्छा असल्याचं गोयल म्हणाले. भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी मध्ये नवीन आघाडीचा देश म्हणून पुढे येत असून संपूर्ण जग याची दखल घेत असल्याचं गोयल म्हणाले. टेस्ला कंपनी भारतात आली तर कंपनीचा कारखाना कोणत्या राज्यात उभारला जाईल या संदर्भात गोयल यांना प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न विचारताना महाराष्ट्र की गुजरात असे दोन पर्याय देण्यात आले. टेस्लाची निर्मिती कारखाना महाराष्ट्रात उघडला जाईल की गुजरात मध्ये असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गोयल म्हणाले, आपण भारतात राहतो, आपण भारताबद्दल बोलूयात असं उत्तर दिलं. लाल परीचा प्रवास महागणार, इतक्या रुपयांनी वाढवतील तिकिटांचे दर. मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी सुट्ट्यांसाठी देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करतात. तसेच उन्हाळी सुट्ट्यात अनेक जण गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात. या काळात स्थलांतरित झालेल्यांची संख्या 13,000 पर्यंत वाढते. दररोज सुमारे 55 लाख स्थलांतरित होतात. आचारसंहितेमुळे प्रस्ताव पाठवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे. भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाकडून महसूल वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते. दरम्यान याच भाडेवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. करोडो करदात्यांवर टांगती तलवार, आयकर विभागाची आहे करडी नजर. देशभरातील तब्बल 1.5 कोटींहून अधिक आयकरदाते इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आले आहेत. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच आयकर विभागाची लगबगी सुरू होते. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असून त्यानंतर निर्धारित दंड भरून करदाते 31 डिसेंबर पर्यंत विलंबित ITR भरू शकतील. मात्र दरवर्षी आपल्या उत्पन्नाची सरकारला माहिती देणे उपलब्ध असूनही बरेच करदाते असे ज्यांनी टॅक्स रिटर्न भरले नाहीत. असे सुमारे 1.5 कोटी करदात्यांवर टॅक्स विभागाचं लक्ष आहे. अयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी. रामनवमीमुळे विमान तिकिटांची भरारी, जाणून घ्या नवे दर. प्रभू रामचंद्रांचा जन्मदिन म्हणून गणली जाणारी रामनवमी आज आहे. या दृष्टीने आदल्या दिवशी मुंबईहून अयोध्येत जाण्यासाठी विमान प्रवाशांनी गर्दी केली आहे. वाढत्या गर्दीमुळेच विमानसेवा कंपन्यांनी तिकीट दरही वाढवले आहेत. 16 एप्रिलचे दोन्ही विमानसेवांचे तिकीट सरासरी 21,400 रुपये आहे, तर 17 एप्रिलचे तिकीट दर 11,200 रुपयादरम्यान आहे. महाराष्ट्रात कावीळचे रुग्ण घटले, वैद्यकीय उपायांमुळे दोन्ही प्रकारात उतार. देशातील अनेक राज्यांमध्ये काविळीचे प्रमाण वाढते असूनही महाराष्ट्रामध्ये मात्र वैद्यकीय उपायांमुळे काविळीचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार B आणि C या दोन्ही प्रकारच्या कावीळ रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. केंद्रामध्ये ब आणि क गटामध्ये मोडणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जाते. तसेच ज्यांना काविळीचा प्रादुर्भाव आहे त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन व आजार साठी वैद्यकीय उपचार दिले जातात. निदान करणे, संक्रमण थांबवणे तसेच समुपदेशन करणे यावर भर देण्यात येतो. आज रामनवमीच्या दिवशी अयोध्येत होणार रामलल्लाचं सूर्यतिलक. आज रामनवमी आहे. श्रीराम जन्मानिमित्त पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. सुमारे 2.5 तासांच्या पूजेसाठी एकच मुहूर्त आहे, जो सकाळी 11:05 ते दुपारी 1:35 असेल. या निमित्त अयोध्येत दुपारी 12 वाजता रामलल्लांचा सूर्यतिलक करण्यात येणार आहे. या दरम्यान अभिजित मुहूर्त असेल. वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामाचा जन्म याच वेळी त्रेतायुगात झाला होता. पतंजलींनी सुप्रीम कोर्टात पुन्हा मागितली माफी. बाबा रामदेव आणि त्यांचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले, आम्ही पूर्णपणे माफी मागतो. आम्हाला पश्चाताप होत आहे. हे दाखवण्यासाठी आम्ही जाहीरपणे माफी मागायला तयार आहोत. आमच्याकडे औषधांची पर्यायी व्यवस्था असल्याचा दावा आम्ही केला. त्यावर खंडपीठाने रामदेव यांच्याकडे बोट दाखवत आम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे असे सांगितले. त्यावर कोर्ट म्हणाले की तुम्ही इतके निरागस नाहीत. तुमचे हृदय परिवर्तन झाले आहे असे वाटत नाही. तुम्ही अजूनही तुमच्या मुद्द्यावर ठाम आहात. आम्ही हे प्रकरण 23 एप्रिल रोजी बघू. ईडीने 2014 पूर्वी 34 लाख जप्त केले होते, जे शाळेच्या बॅगेत मावतील. 10 वर्षात 2,200 कोटी जप्त केले, त्याने 70 ट्रक भरतील. माझ्या सरकारने यात एकही कायदा केला नाही. ईडी असो की CBI. निवडणूक आयोगात आम्ही सुधारणा केल्या. ईडीने दाखल केलेल्या खटल्यांपैकी केवळ 3% प्रकरणांमध्ये राजकीय लोक आहेत. 97% ड्रग माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2014 पूर्वी ईडीने 34 लाख रुपये जप्त केले होते. ही रक्कम
रक्कम शाळेच्या दप्तरात मावेल. गेल्या 10 वर्षात आम्ही 2200 कोटी रुपये जप्त केले आहेत, जी ठेवण्यासाठी 70 ट्रक लागतील. UPSCचा अंतिम निकाल जाहीर. आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम. UPSCची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर हा निकाल पाहता येईल. 2023 मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेमध्ये अनिमेश प्रधान दुसरा, दोनरू अनन्या रेड्डी तिसऱ्या आणि PK सिद्धार्थ राजकुमार चौथा आणि रुहानी 5व्या क्रमांकावर आहे. 1143 जागांसाठी ही परीक्षा झाली होती. यातील 1016 स्पर्धकांची शिफारस करण्यात आली होती. इलॉन मस्कचा मोठा धक्का. एक्सवर पोस्ट लाईक आणि रिप्लायसाठी द्यावे लागणार पैसे. इलॉन मस्कने एक्स पूर्वीचे ट्विटर विकत घेतल्यापासून त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. जेव्हापासून इलॉन मस्क एक्सचे मालक बनले तेव्हापासून त्यांचे संपूर्ण लक्ष एक्स मधून पैसे कमवण्यावर केंद्रित आहे. प्रथम इलॉन मस्कने एक्सच्या ब्लू टिक घेण्यासाठी पैसे भरावे लागणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता इलॉन मस्कने एक्सच्या नवीन वापरकर्त्यांसाठी एक मोठा प्लॅन आखला आहे. इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की एक्सवर येणाऱ्या नवीन वापरकर्त्यांना पोस्ट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील आणि ही रक्कम नाममात्र असेल. त्यांनी किती पैसे द्यावे लागणार आहे ते अद्याप स्पष्ट केलेले नाही. तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाल्यानंतरही भारत गरीबच राहणार, असं का म्हणाले RBIचे माजी गव्हर्नर. 2029 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला तरी भारत गरीब देश राहू शकतो. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर D. सुब्बाराव यांनी सोमवारी ही भीती व्यक्त केली. त्यामुळे या विषयावर आनंदोत्सव साजरा करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले. सुब्बाराव यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सौदी अरेबियाचा संदर्भ दिला. ते म्हणाले की श्रीमंत देश होणे म्हणजे विकसित राष्ट्र होणे नव्हे. आक्रमक इस्रायलने संयम बाळगावा. जागतिक नेत्यांचा सल्ला. प्रतिहल्ला करण्यास विरोध. इराणने जरी शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साह्याने हल्ला केला असला तरी इस्रायलने प्रतिहल्ला करू नये, अन्यथा युद्ध भडकेल, असे आवाहन जागतिक नेत्यांनी आज इस्रायलला केले आहे. G7 देशांनीही इराणने केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करताना इस्रायलला सबुरीचा सल्ला दिला आहे. इराणच्या हल्ल्यानंतर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची रविवारी तातडीने बैठक बोलवण्यात आली होती. संघर्ष टाळणे आणि तणाव कमी करणे ही प्राथमिकता असल्याचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी यावेळी सांगितले. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा परिषदेकडूनच कारवाई होणे आवश्यक आहे, अशी भूमिका अमेरिकेने मांडली. मतदानासाठी वापरात येणाऱ्या EVMची सरमिसळ. 6 दिवस चालणार प्रक्रिया. 10 ऑगस्ट 2023 रोजी EVMची प्राथमिक स्तरावरील तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व यंत्रे सय्यद पिंपरीतील स्टॉक रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आली. मतदान प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रे जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये पाठवण्यात येणार आहेत. याकरिता रँडमायझेशनची प्रक्रिया सोमवारपासून सय्यद पिंपरी येथील स्ट्रॉंग रूम मध्ये सुरू करण्यात आली. शनिवारपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. चंद्रयान 4च्या तयारीला सुरुवात. इस्रो लँडर तर जपान रोवर बनवणार. चंद्रयान 4ची भारताची महत्वाकांक्षी चंद्र मोहीम आहे. या मोहिमेमध्ये चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. चंद्रयान 4 ही मोहीम भारत आणि जपानचं संयुक्त मिशन असणार आहे. इस्रो म्हणजेच भारतातील अंतराळ संशोधन संस्था आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी या दोन्ही संस्था मिळून या मोहिमेची तयारी करत आहेत. शेअर बाजारात विक्री सुरू. सेन्सेक्स 465 अंकांनी घसरला. कोणते शेअर्स तेजीत. आज 16 एप्रिल रोजी शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात विक्रीची नोंद झाली. सेन्सेक्स 457 अंकांनी घसरून 72,942 वर बंद झाला. ते निफ्टी ही 124 अंकांनी घसरून 22,147 वर आला. बाजारात सर्वाधिक विक्री IT क्षेत्रात झाली. PSU बँकिंग क्षेत्रातही विक्री झाली. फार्मा, ऑटो आणि मीडिया शेअर्स मध्ये खरेदी झाली. तो तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात. हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा. PM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा. अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.